नमस्कार. आयुष्याला भिडताना भाग 7 यामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. आयुष्याला भिडताना हा एक असा उपक्रम आहे, असा कार्यक्रम आहे की ज्या माध्यमातून आपण जीवनातला वेगवेगळे पैलू, जीवनातल्या वेगवेगळ्या समस्या आणि जीवनाशी संबंधित वेगवेगळी क्षेत्र यांना स्पर्श करतो. त्या संदर्भात काही प्रश्नांचा उहापोह करतो आणि त्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना आपली मानसिकता कशी असावी, या समस्यांना काही उपाययोजना आहेत का, या संदर्भात आपण विचार करतो. वेळोवेळी आपल्याला यासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते आहेत ऑस्ट्रेलिया स्थित मीना आगरकर गोगटे. मीनाताई आगरकर गोगटे या आपल्याला परिचित आहेत. त्या म्हणजे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ, आहारतज्ञ, वास्तुविशारद, बालमानसशास्त्र तज्ञ आणि अर्थातच समुपदेशक म्हणून. मीनाताईंनी आतापर्यंत लहान मुलांच्या समस्या असतील किंवा महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर असणारे तरुण असतील त्यांच्या समस्या, लग्न संस्था आणि त्याच्या पुढची आव्हानं, अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत आतापर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे. आज पुन्हा एकदा मीनाताई इथे आलेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आणि ग्रंथालयाच्या वतीनं त्यांचं मी मनापासून स्वागत करते. मीनाताई, नमस्कार. आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ तुम्ही देत आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आत्ता मी चर्चेच्या ओघामध्ये किंवा तुमची ओळख करून देताना एक 5 पैलू सांगितले की ज्यामध्ये तुम्ही विषय तज्ञ आहात आणि त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन करत असतात. आणि याच त्यांच्या अनुभवांच्या आधारे मागचा जो आपला आपण भाग घेतलेला होता त्यामध्ये आपला विषय होता की आरोग्याची हेळसांड, आणि केंद्रबिंदू या विषयाचा होता तो म्हणजे आहार. आणि मीनाताई, तुम्ही तर त्या आहार तज्ञ म्हणूनच या क्षेत्रात ओळखल्या जाता. त्यामुळे तोच विषय आम्ही आता पुढे घेऊन जातोय. त्याच विषयातल्या बारकाव्यांना आपण स्पर्श करूया. म्हणजे मागच्या भागामध्ये मीनाताईंनी आपल्याला सांगितलं की पाश्चात्य संस्कृतीवर, खाद्य संस्कृतीवर सरसकट आपण आरोप करतो की त्यांच्यामुळे भारतीय जीवनशैली बदललेली आहे किंवा काही व्याधी आपल्याला जडलेल्या आहेत. पण स्वतः मीनाताई, तुम्ही तिथे राहत असल्यामुळे तुम्हाला हा सगळा समाज जो आहे तुम्ही जवळून पाहिलेला आहे. आणि मग तुम्ही आमच्या निदर्शनास आणलं की ज्याला आम्ही मेन कोर्स मानला ते त्यांचं फास्ट फूड आहे आणि इथेच आपली गल्लत झालेली आहे. त्यामुळे आता आपण या विषयावर चर्चा करूया की मग नेमकं आपल्याला खाद्यामध्ये, खाद्य संस्कृतीमध्ये काय बदल करायला हवे, किंवा पाश्चात्यांचा आहार जरी आपल्याला आवडत असला तरी सुद्धा किती प्रमाणात घ्यावा, कोणत्या वेळेला घ्यावा. आणि आपल्या संस्कृतीमध्ये ज्या खूप छान छान गोष्टी आहेत, भारत हा एक खंडप्राय देश आहे आणि वेगवेगळ्या खाद्य संस्कृती आहेत, तर त्यांना काही मॉडर्न रूप देता येईल का आपल्याला, आणि तरुण पिढीला यांच्याकडे वळवता येईल का, अशा सगळ्या प्रश्नांचा आपण उहापोह पुन्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत आहोत. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. मागच्या एपिसोडमध्ये मीनाताई तुम्ही म्हणालात की त्या प्रदेशामध्ये जे पिकतं तीच संस्कृती माणसाने स्वीकारलेली आहे, कारण बरोबर आहे, त्याला बाहेरून आणण्यापेक्षा माझ्या दारात जे पिकतं ते माझ्यासाठी योग्य ठरेल. आता या संस्कृतीचा विचार करत असताना जेव्हा आपण आत्ताच्या काळामध्ये आलेलो आहोत तर आपल्याला लक्षात येतं की मग तो कोकणातला माणूस असू दे, पंजाबचा असू दे किंवा कुठल्याही प्रांताचा, काही स्थायी बदल आपल्याकडे झाले. मग तो आपल्या स्वयंपाकघरात दिसायला लागले. म्हणजे जे पदार्थ आपण पुरणपोळी सणाच्या दिवशी करायचो तेव्हा आपल्याकडे कधीतरी मैदा घरामध्ये यायचा, आता मात्र मैदा असू दे किंवा कॉर्नफ्लॉवर सारखं पीठ असू दे, आरारोट आहे, वेगवेगळे सॉसेस आहेत. मग ते मेयोनीज सॉस असेल किंवा सोया सॉस असेल, या सगळ्या गोष्टींनी फ्रीज भरून घेतलंय आणि ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले. याचा परिणाम, किंवा हे योग्य का अयोग्य मी म्हणत नाही की परिणाम, तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा की हे याच्याकडे कसं पाहावं आम्ही. खूप खूप बेसिक गोष्टीपासून आपण विचार करायला लागूया. कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर झाली की घातक, हा एक बेस रूल झाला. मग आपण विचार करायचा आहे की आपण घरात ज्या गोष्टी वापरतोय त्या प्रमाणाबाहेर वापरतोय का, त्याचा वारंवार वापर करतोय का, प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट वापरतोय का, तर ती आपल्याला घातक ठरणार. नक्की. हा प्रत्येकाने स्वतःचं किचन, स्वतःचा फ्रीज आणि तुमच्या घराची खाद्य संस्कृती हे प्रत्येकाला लागू पडेल असं एक इक्वेशन मी तुम्हाला सांगतेय. मी पदार्थ नाही सांगणार आहे इतरांसारखं की हे करून खा की ते करून खा, पण मी तुम्हाला सांगणार आहे की ॲज अ गृहिणी किंवा तुम्ही घरातली व्यक्ती जी स्वयंपाकघर बघतीये, घरात कोणते पदार्थ तुमच्याकडे आहेत, घरातल्यांना काय खायला आवडतं
आणि कोणत्या गोष्टीचा वारंवार वापर तुमच्याकडे होतो आणि कोणत्या गोष्टी तुमच्या फ्रीजमध्ये महिनोन महिने साठवून ठेवलेल्या असतात. आता अगदी महत्वाचा मुद्दा आहे. एक्सपायरी डेट उलटून गेली तरी आपल्याला ती बाटली तशीच असते आणि मग अरे टाकून द्या म्हणून असं कितीतरी अन्न पदार्थ हे वाया जातात फ्रीजमुळे. अगदी. त्यामुळे पहिली गोष्ट, फ्रीज हा SOS म्हणून वापरायला शिका. फ्रीज दैनंदिन गरज म्हणून वापरू नका. फ्रीज हा SOS म्हणून वापरा. मी खूप सोप्या, सगळ्या गृहिणी अर्थात हे करत असतील, मी खूप काही वेगळं सांगते असं नाही, असंही तुम्हाला नंतर वाटेल. फक्त असं जर तुम्ही वागत असाल तर प्रॉब्लेम घरात हेल्थचे कमी असणार आहेत. जर ते असतील तर स्वतःचं आत्मपरीक्षण तुम्ही करा की आपल्याला वाटतंय आपण करतो पण खरंच करतोय का. कारण का हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, हा स्वयंपाकघराशी निगडित आहे आणि कोणत्याही गृहिणीला तिच्या स्वयंपाकाला चॅलेंज केलेलं आवडत नाही. त्यामुळे ह्या एपिसोडला मी खूप जपून बोलते असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे विषय तो नाहीये, विषय आहे की आपलं घर कसं चालतंय, आपण कोणत्या सवयी लावतोय आणि आपल्या घराची आहार संस्कृती काय आहे. अर्थात आताच्या घरामध्ये मुलं कमवती झाली आहेत, त्यांच्या कॉलेजच्या वेळा, जॉबच्या वेळा, शिफ्ट ड्युटीज, घरात जर सिनियर माणसं असतील तर ती, नवीन पिढीत अजून नवीन नातवंड त्यात भर घातली असेल तर फार मोठा जसा चौरस आहार किंवा संतुलित आहार म्हणतो तसं हे संतुलित घर आहे डाएटच्या अँगलने, की प्रत्येकाच्या डाएटचा विचार करून केल्या गेलेल्या गोष्टी ह्याच कळत नकळत सगळ्या घराला संतुलित आहाराकडे नेणार आहेत. त्यामुळे घरात एकाच पद्धतीचा आहार असून दे ज्यात प्रत्येकाच्या आवडीचे घटक समाविष्ट केलेले असतील. मग कोणतंही फास्ट फूड किंवा इझी प्रिपरेशन, रेडी प्रिपरेशन ह्याला शनिवार रविवार शिवाय घरात प्रवेश देऊ नका, की आपोआप संतुलन आलं. म्हणजे दररोजच्या खाण्यात पिझ्झा, बर्गर किंवा चाटच्या गोष्टी, बाहेरनं रेडी मिळणाऱ्या गोष्टी ह्या शनिवार रविवार साठी हद्दपार करा. हो, आणि हल्ली काय झालंय की भारतामध्ये पण आता न्यूक्लिअर फॅमिली आलीच आहे, सगळीकडे पाहायला मिळते. दोघंही नोकरी करणारे, दोघांनाही वेळ नाही. कॉर्पोरेटमध्ये तर अक्षरशः घड्याळाच्या पाठी धावत असतात. तर यांना काय होतं, एक तर वेळ नसतो स्वयंपाकासाठी आणि फास्ट फूड मग ऑर्डर करून ते इझिली मिळतं, उपलब्ध आहे. त्यामुळे एक प्रकारे ना विविधता आणायची आहारामध्ये ही पण सवय झाली. त्याचाही परिणाम होता का? थोडंसं कॉन्ट्राडिक्ट करीन मी. त्यांना वेळ नसतो असं नाही होत, त्यांना वेळेचं मॅनेजमेंट नाही करता येते नीट. ते त्यांचा वेळ आता फक्त नोकरी, त्यांचा आराम ह्याच्यासाठी वापरतायत. त्यामुळे घर ह्या संकल्पनेकडे ते गेस्ट रूम सारखं बघतायत की मी काम करून एक झोपायची जागा किंवा येऊन एक म्हणतात ना तंबू ठोकलेला आहे त्यात येऊन राहा. घराकडे घराच्या आपुलकीने ते बघत नाही. कारण हे मी दाव्याने एवढ्यासाठी म्हणेन की इंटिरियर डिझायनर म्हणून मी ही कामं करते. लोकांना घर करताना ते ताबडतोब जे ज्या ज्या नवीन गोष्टी दिसत आहेत, अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत, त्या सगळ्या त्यांना त्यांच्या घरात करून हव्या असतात. फोटो पिक्चर साठी ते घर खूप आयडियल दिसायला हवं असतं. त्यात एक सेल्फी कॉर्नर त्यांना आवडतो की इथे फोटो, आमच्या घरात इथे फोटो निघतात, तिथे निघतात. घराचा उपयोग किती आहे, वापरायला ते किती सुयोग्य आहे ह्याचा विचार जवळपास 70% कुटुंब करत नाहीत. आणि मग ते इंटिरियर करून झाल्यावर 6-8 महिन्यानंतर त्या घराचं चित्र इतकं काही घाणेरडं झालेलं असतं कारण ज्या नित्याच्या गोष्टी आहेत त्या ठेवायला त्यांनी जागाच केलेली नसते. त्यामुळे घर आणि हॉटेलमधला फरक आपल्याला जसा कळायला हवा की तो चकचकाटणी हे 2 दिवस 7 दिवस हॉटेलला जाऊन राहतो तेव्हा असतो. 365 दिवस राहण्याची वास्तू किंवा घर हे त्याच्यापेक्षा वेगळं असतं. त्या घराच्या गरजा वेगळ्या असतात. सेम वे तुमच्या शरीराचं असतं. तुमच्या शरीराला जे पोषक लागणार आहे ते 365 दिवस आहे आणि थंडीच्या सुट्टीत हिल स्टेशनला जाण्यासारखेच फास्ट फूडच्या गोष्टी तुमच्या आहारात आल्या पाहिजे. नक्कीच हा भेदभाव तुम्हाला करता आला तर आपोआप तुमची गाडी डाएटच्या लाईनवरती येईल. मग दररोजच्या ह्याला काय आहे, वेळ जमत नाहीये, मी परत येईन, वेळेचं नियोजन. शनिवार रविवार बसा. मी खूपदा माझ्याकडे डाएटला येणाऱ्यांना सांगते मी जन्मभर डाएट डेट नाही पुरणार आहे. यू हॅव टू अडॉप्ट द गुड हॅबिट्स. तसं आहे की लिहायला बसा, काय काय गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत. उसळी खाणं आवश्यक आहे, फळभाज्या खाणं आवश्यक आहे, पालेभाज्या खाणं आवश्यक आहे, दही दुधासारख्या गोष्टी यायला हव्या आहेत.
अल्प प्रमाणात तेलतूप जायला हवाय तुमच्या आहारात. आणि डाळ भात म्हणजे डाळ आणि काय भात आणि पोळ्या ह्या गोष्टी, हा झाला सगळा पानात असणं संतुलित आहार. मग त्याची तयारी करायला लागा. मस्तपैकी आठवड्याचा प्लॅन करा. मी तर खूप जणांना महिन्याचं प्लॅनिंग करून देते की चिट डे असतात, शनिवार रविवारचं खाणं वेगळं असतं आणि सोमवार ते शुक्रवारचे पदार्थ वेगळे असतात. घरातल्या सगळ्यांना बसवून त्यांच्या आवडीचे पदार्थ आधी जमा करते की प्रत्येकाची टर्न येणारे आठवड्यातले शनिवार रविवार मिळत आहेत, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 8 दिवस मिळतात तुमच्या आवडीचं खायला. मग घरातल्या प्रत्येकाची आवड त्यात सांभाळली जाईल, म्हणजे तक्रारीला जागा नाही. आणि 1 ते 5 सोमवार ते शुक्रवार शहाण्या मुलासारखं वागायचंय की वाटेल त्या खाण्याचं टेम्पटेशन हे शनिवार रविवारकडे नेऊन ठेवायचंय आणि आपल्याला योग्य काय तेवढंच खायचंय. मग साध्या गोष्टी आहेत. शनिवार रविवार सुट्टी असते ना, 5 कडधान्य भिजत घालून ठेवा. दुसऱ्या दिवशी कुकरमधनं शिजवून घ्या. फ्रीजचा उपयोग सांगतेय तुम्हाला की जंक गोष्टी ठेवण्यापेक्षा त्या 5 दिवस शिजवलेल्या डाळी आहेत त्या वेगवेगळ्या कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये जमा करून ठेवा. जाळीचे नीट बॉक्स घ्या. 5 प्रकारच्या भाज्या ज्या हव्या आहेत त्या निवडा, धुवा, स्वच्छ करा, त्या फ्रीजला ठेवा. कोशिंबिरी कोणत्या 5 करणार आहोत त्याची लिस्ट करा, ते पदार्थ रेडी ठेवा. आणि बहुतेक जणांकडे स्वयंपाकाला बाई असते. हल्ली फार क्वचित ठिकाणी घरातली आई किंवा आजी स्वयंपाक करते जिने रिटायरमेंट घेतलीये, म्हणजे तिला दिवस हा स्वयंपाकासाठी पुरेसा आहे, कारण का ती आता कामाला जात नाहीये. म्हणून तिला सुद्धा ह्या गोष्टी तयार असतील तर स्वयंपाक करायला वेळ नाही लागणार आहे. पोळी आणि भात मग सोपी गोष्ट आहे. डब्यातनं नेणं तुम्हाला पोळी सोपी जाते की भात कसा नेणार. सो आपोआप त्याची विभागणी झाली. तुम्ही दिवसातल्या एका जेवणात पोळी खाणार आहात, एका जेवणात भात खाणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी रेडी आहेत. मग स्नॅक्स म्हणून खायचं आहे तर जी उकडलेली उसळ आहे ती भेळेसारखी करून खा. उसळ घ्या, त्याच्यावरती कांदा टोमॅटो घाला, लिंबू पिळा, चाट मसाला घाला आणि एक छोटी वाटी उसळ 4 वाजताच्या स्नॅक्स म्हणून खा. वा, किती छान काय. कारण का पौष्टिक गोष्ट जाते आणि तुम्हाला जे चमचमीत हवंय तेही मिळत आहे. त्यात बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्याचा थोडा कुस्करून घाला की बटाटा जास्त खायचा नाहीये पण तेवढे काप्स खायला काहीच हरकत नाहीये. सो मेक इट टेस्टी. पण मग हे आपण आधी शिजवून फ्रीज मध्ये ठेवलं तर प्रोटीन घटक कमी नाही का? नाही, अजिबात नाही होत. अच्छा, अजिबात होत नाहीत. फक्त फळांच्या बाबतीत हे होतं की फळं कापून उघडी ठेवली तर त्यातली काही विटॅमिन्स ही हवेमध्ये किंवा पाण्यात ऍब्झॉर्ब होऊन जातात आणि आपण ती काढून टाकतो. म्हणून फळं ही गोष्ट फक्त अशी आहे की जी खायच्या आधी चिरा. अच्छा, पण बाकी डाळी आणि कडधान्य शिजवून फ्रीजला ठेवलं तर काहीही होत नाही. जस्ट काढा, फोडणीला घाला. किती वेळ लागतो? भाजी व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे इतरांचं जाऊ दे, माझ्याही डोक्यामध्ये ही संकल्पना होती की अशा पद्धतीने शिजवून फ्रीज मध्ये ठेवलेलं अन्न हे निकृष्ट दर्जाचं अन्न. आणि आयुर्वेदामध्ये सातत्याने सांगितलं जातं की तुम्ही बरोबर आहे गरम अन्न खायला पाहिजे, पण वेळच नसतो तेवढा ना. अगदी बरोबर आहे. म्हणजे आयुर्वेदाचं हे अगदी बरोबर आहे. ताजं शिजवलेलं अन्न हे सकाळच्या जेवणापेक्षा संध्याकाळचं जेवण आपल्याला चवीला कमीच वाटतं ना. कारण काय आहे, पदार्थ बनत असताना त्याचा जो अरोमा येतो तो तुमची भूक उद्दीपित करतो आणि त्यामुळे तुम्हाला ताजं गरम वाढलेलं खायची इच्छा होते. त्यामुळे स्वयंपाक करताना स्वयंपाकघरातनं येणारे विविध वास हे तुमच्या भुकेला चालना देतात, हे तुमचे पाचक रस वाढवतात. त्यामुळे हे डबे करताना म्हणून म्हटलं की उसळ उकडलेली आहे ना, परत गरम नका करत बसू, तिची भेळ तयार करा. चालू शकतं म्हणजे परत गरम न करता. कारण का ती फ्रीज मध्ये तुम्ही डब्यातनं घेऊन गेलाय, वापरा, काही त्रास होणार नाहीये. तशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करा. पालेभाज्या आहेत त्यात कांदा टोमॅटो वगैरे घालून त्याची थालीपीठ करा. अच्छा, पालेभाज्या खायला आवडत नाहीत त्या त्याच्या बरोबर जातात. फळभाज्या दररोजच्या जेवणात वापरा. डाळ आहे, भोपळ्यासारख्या फळभाज्या, अगदी कोणत्याही सिमला मिरची घ्या, गवार घ्या, फरसबी घ्या. आहारात जास्त करून शेंगा भाज्या असतील हे बघायचं, कारण का त्यात क्षाराचं प्रमाण जास्त असतं जे इतर भाज्यांमध्ये कमी असतं. त्यामुळे 5 दिवसाच्या ह्याच्यात फरसबी, गवार ह्या सारख्या चवळीच्या शेंगा, पडवळ, तोंडली अशा भाज्या येतील ह्या बघायच्या. या हल्ली हद्दपार होत चाललेल्या आहेत.
अगदी त्यांना काही स्थानच उरलं नाही स्वयंपाकात अगदी. असं म्हटलं म्हणजे तरी चालेल. शिमला मिरची, फ्लॉवर या लक्झरी भाज्या झाल्या, किमतीमुळे नव्हे तर त्यातनं मिळणारी पोषक मूल्य ही खूप कमी आहेत. त्यामुळे शिमला मिरची, फ्लॉवर हे दिसायला छान दिसणाऱ्या भाज्या या शनिवार रविवारला ठेवा. आणि जे तुमचं आठवड्यातलं काही समजा थोडंफार उरलं असेल तर पावभाजी करून टाका ना शनिवारी. उरल्याच आहेत तर उत्तम उपाय. म्हणजे ज्या चिरून उरलेले आहेत, बाबा एवढी नाही फोडणीला घातली गेली, इतकी उरली आहे, करू शकतो, सगळं पावभाजीत घालून टाका. पण मीनाताई, आता तुम्ही सांगितलं की शेंगा भाज्या तुमच्यासाठी खूप चांगल्या आहेत, पण काय होतं ना, मुलं या भाज्या आणि हे सगळं खायला फार कटकट करतात. त्यांच्या जिभेला आपण त्या पद्धतीने विकसितच केलं नाहीये की त्या भाज्या लहानपणापासून खायची सवय लावणं. मग आता ती मुलं समजा दुसरीच्या पातळीवर आहेत, तिसरीच्या वयामध्ये आहेत, तर मग त्यांना ह्या भाज्या खाण्याच्या सवयी आपण कशा लावू शकतो? आहारात त्यांच्या काय बदल करता येईल? तुमच्या आहारात बदल केलात की मुलांच्या आहारात बदल होणार आहे? नाही, आपल्याकडे आपण केलं ना तरी मुलं स्पष्ट सांगतात, हे मी खाणार नाही, माझ्यासाठी दुसरं बनव. उपाय काय? दुसरं बनवू नका ना, दुसरं बनवू नका. पण त्यांना जे आवडतं त्यात या पदार्थांना कसं इन्क्लूड करता येईल आपल्याला? नाही, त्यांना आवडतं, त्यांना जे आवडतं ते सगळं पौष्टिक असणार आहे असं नाही. त्यामुळे त्यांची आवड बाजूला ठेवा. काही गोष्टी मी चाइल्ड सायकोलॉजीच्या आत्ताच जे हवा चाललेली आहे त्याच्या विरुद्ध म्हणते की मुलांची मतं जरूर घ्यावी, पण आपण मत ऐकणं वेगळं आणि ते मत आचरणात आणणं वेगळं. आपण मतं कोणाची आचरणात आणतो? ज्याचा त्या मताविषयी मत मांडताना त्या गोष्टीविषयीचा अभ्यास आहे, माहिती आहे आणि ज्ञान आहे. त्यांनी सांगितलेलं मत आपण आचरणात आणण्याचा विचार करतो. पण ज्याला हे कोणत्याच गोष्टीचं पाठबळ नाहीये, केवळ एक आवड व्यक्त करणं म्हणजे त्यांनी त्याचे विचार व्यक्त करणं नाही ना. अगदीच, नक्की. त्यामुळे लहान मूल म्हणताय म्हणून मी केलं, तर लहान मुलाला नाही कळत आहे त्याच्यासाठी काय योग्य आहे ते. त्यामुळे ती सवय तुम्ही लहानपणापासून लावायला हवी आहे. लहानपणापासून ही खाण्यापिण्याची थोडी शिस्त ही तुम्हाला द्यायला हवी आहे त्यांना, की ती आपोआप तयार होईल. त्यांना लहानपणापासून जर हे माहीत असेल की मी केलेल्या हट्टाला आई झुकते किंवा आजी काहीतरी पुढे आणून देते, तर ते त्यांचा हट्ट सोडणार नाहीये. पण घरातले सगळे तो पदार्थ किती छान लागतो म्हणून खायला लागले तर ते मूल आपोआप खायला लागतं. अगदी छोटं उदाहरण माझ्या नातीचं सांगते. तिला सॅलड्स खायला आवडत नाही. आता तुम्ही डोळ्यापुढे रॉ सॅलड्स आणू नका. दह्यातली कोशिंबीर म्हणूया आपण पाहिजे तर, किंवा अतिशय टेस्टी लागेल अशा पद्धतीने केलेली सॅलड्स. जुळी आहेत माझी नातवंड. नातू आरामात सॅलड खातो आवडीने, नात नसे खात. आणि मग हे कंपल्शन होतं की एवढं खाल्लं तर पुढचं मिळणार आहे. मग त्याच्या आधी ती नावं ठेवत, नाकं मुरडत, 4च घास खाईन, 3च घास खाईन, असं करत करत आता तिला कळत नाहीये ती बाउलभर सॅलड खातीये हे. अच्छा. पण सुरुवात झाली, ओके तू आधी 1 घास तर घे, मग पुढचं बघू. मग 5 घास साधे झाले की परत 1 घास सॅलडचा घे. पण मेक शुअर की ते खातील. तुम्ही त्यांच्या पुढे झुकलात तर त्यांच्या हट्टाची यादी ही जसजसे ते मोठे होत जातील तशी वाढत जाईल. तिथपर्यंत येऊन थांबते की बाईक दिली तर कॉलेजला जाईल. अगदी नक्की. म्हणजे अशी उदाहरणं येत आहेत की कामवाल्या बाई आहेत, काम करणाऱ्या माझ्या, ज्या कष्ट करून पैसे कमवत आहेत, त्यांनाही अप्रूप आहे त्यांचं मूल कॉलेजला शिकायला जात आहे, पण ते कॉलेजच्या उंबरठ्याला अडून बसतं, बाईक दिली तर कॉलेजला जाईल. शिक्षण घेणं आणि बाईक चालवणं ह्याचा संबंध नाही ना. तसा संतुलित आहार घेणं आणि तुमच्या आवडीचा आहार घेणं यात फरक आहे. त्यामुळे तुमची आवड, तुमच्या जिभेचे लाड हे शनिवार रविवार. आणि हा घरात एकदा नियम सेट झाला की आपल्या दररोजच्या ज्या गोष्टी आहेत विकत न आणता त्यातलं काहीही व्हरायटी करा. तुम्ही एवढ्या सुगरणात तुम्ही 10 गोष्टी वेगवेगळ्या माझ्यापेक्षा चांगल्या करू शकाल. फक्त स्वतःला एक पथ्य करा, विकतचं मी आणून काही करणार नाहीये. जे माझ्या जवळ आहे त्यातनं माझी क्रिएटिव्हिटी असणार आहे. मग त्याला जे प्रकार सोपे होतात ते करणं. हल्ली अजून एक खूप तक्रार मी तरुण मुलांची ऐकली आहे, त्यांना कंटाळा येतो 30 गोष्ट खायची. अगदी रोजची कटकट तीच असते की रोज काय हेच खायचं, रोज का भात खायचा, रोज का चपाती खायची. एक्झॅक्टली. आणि घरातल्या मोठ्या मंडळींना त्याचं कौतुकही वाटतं. आमच्या मुलांना चालत नाही बाबा तेच तेच बनवलं, वेगवेगळं लागतं. थोडंसं स्वतःचं बालपण आठवा ना. एवढ्या गोष्टींची खरंच गरज आहे का?
कळत नकळत आपल्याकडे आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे आपण मुलांचे हे लाड पुरे करतोय, जे त्यांना पुढे जाऊन आरोग्याला घातक ठरणार आहेत. त्यामुळे येस, तुला आवडतंय, पिझ्झा मिळणार आहे, बर्गर मिळणार आहे, पावभाजी मिळणार आहे, बाहेरचं जे काय आहे ते सगळं मिळणार आहे, फक्त शनिवार रविवार मध्ये. सोमवार ते शुक्रवार शहाण्यासारखं वागलं, घरी केलेला स्वयंपाक शहाण्यासारखा जेवला, तर शनिवार रविवार तुम्हाला हवं ते मिळेल. म्हणजे आपल्यालाच मुलांना तशी शिस्त लावायला लागणार आहे, वळण लावायला लागणार आहे. कारण नकळत आपल्याला सुद्धा, कारण काही पदार्थ खरंच टेस्टी लागतात, जिभेचे लाड ते पुरवतात. त्यामुळे मला विचारलं तरी होय, मला आवडणार आहे ना, का नाही आवडणार आहे. मग घरातल्या बाईला जर त्यांनी आराम मिळणार असेल तर ती ओढून ताणून स्वतःला त्या व्यापात का घालेल. कारण का तीही नोकरी करते, तिचीही धावपळ चाललेली असते, तिलाही जबाबदाऱ्या असतात. आणि मग घरातलं जर म्हणत असेल की वी आर हॅपी इटिंग आउटसाइड, सोपच झालं ना. मग खूप पालक हे सांगतात, नाही नाही, आमच्या ऑफिसचं कॅन्टीन चांगलं आहे, कॉलेजचं कॅन्टीन चांगलं आहे, आम्ही बाहेरच खातो, मग आम्ही चांगलं काय असेल ते बघतो. फार फार तर कुणी सांगतं आम्ही चायनीज नाही खात, कुणी सांगतं आम्ही हे नाही खात, पण ते बाहेरच खातात. बल्क मध्ये बनवलं जातं ना ते, आणि त्यात प्रिझर्वेटिव्ह ही असतातच. त्यामुळे त्याच्या तुलनेत 5 दिवसाची उसळ फ्रीजला राहिली तर ती हानिकारक नाहीये. जेवढं ताजं म्हणून तुम्ही बाहेरचं खाणार आहात ते हानिकारक ठरणार आहे. त्यामुळे घरातनच ही सुरुवात केली पाहिजे. अगदी आधी मला वाटतं पालकांनी स्वतःला बदलवावं, मग त्या सवयी त्यांनी थोड्याशा मुलांपर्यंत पोहोचवाव्या. आणि एकदा का ती चव विकसित झाली की मग मुलं खाण्याची कटकट करणार नाही. चवपेक्षा काहीशी स्वयंशिस्त आहे. ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन समाज बदलताना आणि समाज प्रॉब्लेम जे जे फेस करतोय त्यात दिसत आहे. नाविन्याची ओढ प्रत्येक पिढीला होती, पण दररोज मला नवीन हवाय, त्यामुळे अतिरेकी केली गेलेली खरेदी, वॉर्ड्रोबच्या वॉर्ड्रोब भरून कपडे असतात की मी तो एकदा घातला, मला आता महिनाभर घालायला नाही आवडत आहे. आणि पूर्वी आजीकडनं ऐकलेलं उदाहरण, एक दांडीवरनी एक अंगावर. नाविन्याची आवड तिला नव्हती का? डेफिनेटली होती. ती आवड सणासुदीला ती पुरी करत होती, दररोजला नाही. हा जो एक बेबंदपणा आलेला आहे समाजामध्ये आर्थिक सुबत्तेमुळे, त्या आर्थिक सुबत्तेला योग्य वळण पण आपल्याला लावायला शिकायला हवाय. आर्थिक सुबत्तेच्या जोडीला सामाजिक जबाबदारीचाही विचार आपल्याला करायला हवाय. मी जे कमवते ते फक्त माझं आणि माझ्या पुरतंच आहे, ह्या विचारातनं आपल्याला थोडंफार बाहेर पडायला हवाय. कारण का ह्या खाद्य म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा रस्ता पोटातनं जातो. हा पोटातला रस्ता आपल्याला एक समाजामधला सुजाण नागरिक म्हणून वेगळ्या दिशेला भरकटवतोय. ह्याचाही दूरवरचा परिणामाचा विचार केला जायला पाहिजे. त्यामुळे खूप सोपी स्वयंशिस्त आहे. सोमवार ते शुक्रवार नियमात राहा, शनिवार रविवार हवं ते करा. खूप सोपा नियम आहे. आणि ते केलं तर घरातच बनवलेलं सोमवार ते शुक्रवार खाणं, एवढा जरी तुम्ही स्वतःवरती ताबा आणलात तरी बहुतेक आरोग्याच्या समस्या या कमी व्हायला लागतील. मुलांना लहानपणापासूनच आरोग्याच्या सवयी, आणि मोठ्यांना सुद्धा. ज्यांना लहानपणी ही सवय होती ते आता कर्तव्य झाल्यानंतर ते ती सवय नाही पाळत. अगदी म्हणजे बदललं जातं नंतर. आता इथे लहान मुलांचा मुद्दा आला, त्यामुळे त्यालाच अनुषंगून मी एक पुढचा प्रश्न घेते की मुलांसाठी आपण व्हरायटी बनवतो बऱ्याच वेळेला. तुम्ही म्हणालात तसं की शनिवार रविवार चीट डे करायला हरकत नाही, पूर्ण आठवडाभर सात्विक जेवण घ्या आणि शनिवार रविवारी तुम्ही फास्ट फूड किंवा आवडणाऱ्या खाद्यपदार्थांकडे गेलात तरी चालेल. पण काही घरांमध्ये वृद्ध जी माणसं असतात, त्या पचनशक्ती या वयात कमी होते, त्यांना ते पचणं पण कठीण होतं. त्यामुळे हा जो आहार आहे, जो आपण मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेला असतो किंवा घरातले तरुण असतात त्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेला असतो, तो तितकासा वृद्धांना चालत नाही. मग वृद्धांसाठी म्हणून काही वेगळा आहार आपल्याला करता येईल का? किंवा आहारामध्ये कशा पद्धतीचं त्यांनी आहार घ्यावा, काय सांगाल? आता परत बेसिक प्रश्न येईल की घरात वृद्ध माणसं आहेत आणि करणारी बाई एकच आहे. ती त्यांच्यासाठी करणारे, लहान मुलांच्या आवडीचं करणारे, वृद्ध माणसांच्या आवडीचं करणारे, ह्यात तिची डेफिनेटली धावपळ होणार आहे. त्यामुळे आता वृद्धत्व, जर तुम्हाला काही आजार नसेल आणि डॉक्टरांनी काही पथ्य सांगितली नसतील तर मी म्हणेन की वृद्धत्व ही फेज एन्जॉय करण्याची आहे. नियमात हे तरुणपणी वागायचं आहे, कारण का निरोगी राहणं हे आपल्याला आवश्यक आहे. म्हातारपणी जी आयुष्याची उरलेली काही काळ आहे
आणि जो आपल्याला समाधानाने घालवायचा आहे, कारण का एका वयामध्ये जिभेची चव कमी झालेली असते, कोणत्याही गोष्टी चवीच्या वाटत नाहीत, तोचपणा येतो, कंटाळा येतो. अशा वेळेला खूप सोपी ट्रिक आहे, वृद्ध माणसांना आज काय खायला आवडेल हे विचारणं. अच्छा. आणि पचायला हलकं, लक्षात घेणं, म्हणजे त्यांचे घावन, आंबोळ्या, सूप की ज्याचा चावायला त्रास होणार नाही, त्यांना सहज खाता येईल आणि एक बेसिक चव असेल त्या गोष्टीला. म्हणजे त्यांना भात पोळी जेवायचा आग्रह करण्यापेक्षा त्यांना 2 धिरडी घालून देणं हे त्यांना आवडणार आहे. 4 वाजताच्या ह्याला एखादं थालीपीठ छोटं केलेलं त्यांना आवडणार आहे. उपमा, शिरा ह्यासारख्या छोट्या, जशा एक हॉटेलमध्ये एक प्लेट मिळते एवढीच क्वांटिटी मिळते, तशा सत्यनारायणाला आपण मुदी पाडतो ना, त्या मुदीचे वेगवेगळे आकार मिळतात. सो डिसाईड तेवढा दिला तरी समाधान असतं. कारण म्हातारपणी किती काय खावं हे कळत नाही, जिभेला चव नसते आणि दररोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो. परत त्यांना न बोलता रिस्ट्रिक्शन आलेली असतात, अमुक एक खाल्लं तर मला पचत नाहीये, हे नकोय, ते नकोय, आणि थोडा आयुष्याकडे निराशेने बघण्याचा सूर यायला लागतो. अगदी खरं. त्यामुळे ते आनंदी राहिला, त्यांना पथ्य पाणी नाही, फक्त लिमिट मध्ये गोष्ट देणं. म्हणजे एक बटाटा वडा खाल्ला हरकत काही नाहीये त्यांनी, पण त्या क्षणी त्यांना ती जिभेला चव हवी आहे. 4 भजी तळून दिलीत पावसाळ्यात हरकत नाहीये, कारण का तेच एक वृद्ध काळात आयुष्य सगळं जगल्यानंतरच समाधान हवं असतं, एक तृप्तीचा क्षण हवा असतो. तिथे घातलेली निर्बंध ही त्यांना उदासीन व्हायला मदत करतात. त्यामुळे मी शक्यतो वयस्क माणसांना बंधनं घालू नका म्हणते. त्यांना जे खावंसं वाटतं ते प्रमाणात खायला द्या. आपल्याला दररोज वेगळी व्हरायटी मिळते हे म्हटल्यावर ते शांत असतात, मग अजून द्यायचा आग्रह नसतो. म्हणजे आपोआप भविष्यामध्ये कलह जे निर्माण होणार असतात ते होणार नाही. आणि जास्त करून त्यांच्यासाठी सूप वरती भर द्या. आता घरचं उदाहरण सांगेन. माझ्याकडे माझे आई सासू सासरे पण होते, माझी आई पण होती. आईचं वाचन वगैरे बरंच होतं, ती बदलायला तयार असायची, नवीन प्रयोग माझे जे चालायचे त्यात उत्साहाने भाग घ्यायची. पण माझे सासू सासरे त्या विचाराचे नव्हते, त्यामुळे त्यांचा जो सेट फॉर्म्युला होता त्यात सूप हा प्रकार बसत नव्हता. की त्यांच्या दृष्टीने सूप ही पाश्चात्य गोष्ट झाली, आपल्याकडे काही सूप नाही पित, सार असतं. मग सार, कढण ह्या गोष्टी जेव्हा मी त्यांना द्यायला लागले तेव्हा त्या गोष्टी त्यांना चालत होत्या. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी माझ्याकडनं आणि त्यांच्याकडनं दोन्हीकडनं हवी असते. त्यामुळे सूप ह्याचा शब्दशः अर्थ सूप नका घेऊ. कढण आहे, सार आहे, सूप आहे, कढी प्रकार आहे. मग कढी कशाची करताय तो परत प्रकार आहे. सो त्यांच्या जिभेला थोडी चालना मिळेल, थोडीशी सलायवा जास्त तयार होईल की जेणेकरून त्यांना पचायला मदत होईल. हा प्रकार बघा. आपल्याकडे जनरली फळं ही जेवण झाल्यावर खायला पुढे आणली जातात. डायजेशनच्या ह्याच्यात फळं ही इंटेस्टाईन मध्ये डायजेस्ट होतात. त्यामुळे मी रेकमेंड करते जेवायला बसायच्या आधी तासभर फळं खा. खाल्लेला आहार नीटपणे ऍब्झॉर्ब होतो. त्यामुळे जास्त जेवण झाल्यावर फळं ढोसण्यापेक्षा अर्ध सफरचंद, 4-10 द्राक्ष, काहीही जे असेल ते, एखादं संत्र, हे आता स्वयंपाकाला घरातली व्यक्ती लागली आहे, तासाभराने आपण जेवणार आहोत आणि ही चुकीची वेळ असते ज्या वेळेला आपल्याला नेमकी भूक लागते आणि मग काहीतरी चुकीचं तोंडात टाकलं जातं ज्याचा परिणाम नंतरच्या जेवणावर होतो. तर अशा वेळेला ती वेळ मारायची जी गोष्ट आहे त्यावेळेला फळं खाणं कधीही चांगलं. की सटरफटर काही मसालेदार असलं काहीतरी खाणं होत नाही, ज्याचा भुकेवरती ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही, डायजेशनला मदतच होते आणि जे पोटात जातं ते चांगला आहार गेलेला असतो. तुम्हाला ना या निमित्ताने एक प्रश्न मी विचारते की आपल्याकडे खाद्य संस्कृती अशी आहे ना की सुकवून वर्षभर वापरायचं, काही कधी उगवत नाही म्हणून किंवा कधी गरिबीमुळे असेल की आत्ता दारात आल्याच आहेत ना भाज्या, तर मग वर्षभरासाठी सुकवून ठेवूया. विशेषतः आमच्या कच्छ प्रांतामध्ये बरोबर, मग तो टरबूज सुद्धा आम्ही सुकवतो किंवा गवार असेल ती आम्ही सुकवून घेतो, तोंडली, कारली सगळी. आणि याचा वापर आम्ही सातत्याने कढी बनवण्यासाठी करतो. म्हणजे कढीची जेवढी व्हरायटी तुम्हाला कच्छ प्रांतामध्ये पाहायला मिळेल तर भारताच्या कुठल्याच प्रांतामध्ये पाहायला मिळणार नाही. पण मला त्यातून एक प्रश्न विचारायचा आहे की हे सुकवलेले खाद्यपदार्थ जे असतात त्यांच्यामध्ये प्रोटीन व्हॅल्यू शिल्लक राहतात का? त्या लोणचं वगैरे सुद्धा आपण
वर्षभरासाठीच करतो. मग ते वेगवेगळ्या पदार्थांचे लोणचं असतात. मग हे योग्य आहे का? किंवा त्याच्यामध्ये खरोखरच पोषण मूल्य आहेत का जे आपण करतो? होय, पोषण मूल्य आहेत. बेसिकली भाज्या या आपल्याला प्रोटीन नाही प्रोव्हाइड करत. भाज्या या आपल्याला फायबर्स आणि विटॅमिन्स देतात. त्यामुळे त्या सुकवल्या असल्या तरी म्हणून केलं काय जातं, त्या कढीत घातल्या जातात, परत त्याला ओलावा त्याचा दिला जातो आणि त्या सुकवताना सनलाईट मध्ये मीठ वगैरे लावून सुकवलेल्या असतात. अगदी. त्यामुळे त्या गोष्टी घालत असताना मिठाचा वापर हा आपोआप कमी केला जातो, कारण का त्या खारवलेल्या असतात. म्हणजे जसं तुम्ही भाज्या खारवताय तसे मासे खारवलेले असतात. पण हे दररोजचं जेवण नसतं. तुम्ही जर बारकाईने पाहाल तर बायका ऐन वेळेला कुणी पाहुणा आला काय करू त्यावेळेला ह्या गोष्टी बाहेर काढते. ज्या वाळवणीचे पदार्थ असतात की कोकणामध्ये वगैरे सांडगे घातले जातात, हे प्रत्येक गृहिणीचं सिक्रेट आहे. ऐन वेळेला दारात पाहुणा आला तर काय करायचं, दररोजच ती परसदारातनच गोष्टी घेऊन येऊन करते. पण अशी ही वेळ येते की मला आज बाहेर जायला नाही मिळालं किंवा घरातली जेवण खाणं आटपली आहेत आणि दारात पाहुणा आलाय, काय करू. अशा वेळेला ते उपयोगी पडतं. ऐन पावसाळ्याच्या वेळेला त्या गोष्टी उपयोगी पडतात की आता काही मिळत नाहीये. त्यामुळे येस, यातनं कोणतेही पापड वगैरे हा प्रकार सुद्धा जिभेची चव म्हणून योग्य आहे की त्याला खरोखरच काही पोषण मूल्य आहे? कारण ती तर आपली परंपराच आहे. होय ना. आता पापड कशा कशाचे बनतात हा विचार करा. बटाट्याचे बनतात, पोह्याचे बनतात, उडदाचे बनतात. मग ज्या गोष्टी वापरल्या आहेत त्या पोषण मूल्य नसलेल्या नाहीच आहेत. पण त्यानंतर तुम्ही तो पापड तळता आणि दोनाच्या ऐवजी छान लागतोय म्हणून 4-5 पापड खाता. तिथे प्रॉब्लेम आहे. पानात एक पापड भाजलेला असेल तर तो काही तुमच्या पोषण मूल्यांना कुठे हलवत नाहीये. म्हणून म्हटलं की जे खाल ते प्रमाणात खा. आणखीन एक वेगळ्या मुद्द्याला मला स्पर्श करायचा आहे की बऱ्याच वेळेला एखादी अशी दीर्घकालीन व्याधी असते आणि अशी माणसं जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी येतात तेव्हा एक तर आधीच आरोग्याची पूर्ण हेळसांड झाली असते, वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स दिलेले असतात, माणूस तिथेच हवालदिल झालेला असतो आणि मग त्याला पूर्ण प्रतिकारशक्ती पुन्हा येण्यासाठी गोळ्यांचा मारा करायच्या ऐवजी आपण आहारातनं त्याला काही प्रतिकारशक्ती वाढेल म्हणून देऊ शकतो का? तर अशा रुग्णांसाठी कसा आहार असावा, काय योग्य आहार ठरू शकतो? बेसिक गोष्ट आता अशी आहे की बरीच हॉस्पिटल्स मेजर सर्जरी किंवा हे झाली की तिथे असलेल्या डायटिशियनच्या थ्रू तुम्हाला जो योग्य आहार ठरेल त्याची लिस्ट देतात. त्यामुळे आपण असे पेशंट्स बाजूला ठेवूया. आपण जनरल बघूया की घरात सुद्धा माणूस आजारपणात उठलाय की बाबा 8-15 दिवस ताप झालाय, अशक्तपणा आलाय, भूक गेलीये, गोष्टी पचत नाहीयेत. आपण अशांकडे फोकस करूया. कारण का सर्जरीच्या किंवा कॅन्सर पेशंट यांच्या डाएटला खूप जपावं लागतं आणि त्यावेळेला हॉस्पिटलमधनं तुम्हाला प्रॉपर त्यांच्या तब्येतीचा अहवाल बघून, ब्लड रिपोर्ट बघून, कोणत्या गोष्टी कमी जास्त आहेत हे बघून डाएट रेकमेंड केलं जातं. त्या रेसिपीज दिल्या जातात हल्ली. त्यामुळे आपण त्याच्या, कारण का ती पर्सन वाईज आहे, प्रत्येक पेशंट प्रमाणे दिली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याला आपण कॉमन करायला नको. आपण कॉमन बघूया एक घरात मी 4-8 दिवस तापात उठले, तोंडाची चव गेली आहे, गोष्ट पटत नाहीये, भूक लागत नाहीये. मग अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला फळं ही खूप तुमच्या उपयोगी पडतात की ज्याच्यामुळे एक रुची येते तोंडाला. सीझन मध्ये मिळणारी सगळी फळं चालू शकतात. मग स्वतःची तब्येत बघायची. हल्ली तर पारंपरिक फळं आपण खातच नाही होत. म्हणजे पूर्वी जांभळं, करवंद ही सुद्धा घरामध्ये यायची, आवडीने आपण खायचो. आता त्याला स्थानच नाहीये. त्याऐवजी परदेशातनं आलेलं ते ड्रॅगन फ्रूट सारखे जी फळं आहेत त्याला एकदम ग्लॅमरस रूप प्राप्त झालंय. होय, कारण का हे ग्लॅमर काय झालंय माहितीये का, हे सगळं आर्थिक गणित झालंय. मला ड्रॅगन फ्रूट घेणं परवडतं आणि ते माझ्या घरी येतं, माझ्याकडे किवी येतं हे मला सांगायला आवडतं. मला किवी किती आवडतं हे नाही मला माहिती, पण माझ्याकडे किवी येतं, माझ्याकडे ड्रॅगन फ्रूट येतं, जी परदेशातनं येणाऱ्या स्ट्रॉबेरीज आहेत, चेरीज आहेत, ह्या मला आवडतात माझ्या घरी आणायला. कारण का त्या गोष्टी माझी समृद्धी दाखवतात. माझा स्वतःचा कल असा असतो की मी देशी फळांकडे खूप लक्ष देते. म्हणजे जेव्हा मी ट्रॅव्हल करते, हा प्रश्न खूप जण विचारतात की प्रवासात असताना काय खावं. प्रवासात असताना फळं माझी सोबती असतात. मग पेरू ही गोष्ट मी खूप ऑप्शनल ठेवते, कारण का मला ती फार आवडते. रस्त्याच्या कडेला बसलेल्या पेरूवाल्यांकडनं
पेरू कापून घेणं आणि प्रवासात तो खाणं, तिखट टाकलेलं. एक्झॅक्टली. त्यामुळे अशी चिक्कू, पेरू, सीताफळ ही सीझनल मिळणारी फळं ह्याची बास्केट माझ्याकडे भरलेली असते. आणि प्रवासात जशी भूक वाटेल की एक 10-15 द्राक्ष तोंडात टाकली तरी वेळ जातो, एखादं सफरचंद चिरून घेतलं वेळ जातो, संत्र सोलून घेतलं वेळ जातो. ते डबे डुबे तुम्हाला परत वावरावे नाही लागत, तो कचरा टाकून देता येतो. की म्हणजे इसापाच्या गोष्टी सारखं होतं, जाताना करंडी भरलेली असते आणि येताना हलकी घेऊन आपण येतो. न्यूट्रिशियस गोष्टी खाल्ल्या जातात. त्यामुळे प्रवासात काय किंवा आजारी पेशंट्स काय सगळ्यात ज्यूस काढून देऊ नका, शक्यतो काढून देऊ नका. नको, फायबर्स जात नाही. संत्री खूप जण इतकी सोलतात की फक्त आतला गर राहतो. संत्र्याचं साल काढा, त्याच्यावरच्या दोऱ्या काढा, बारीक सारीक असलेल्या दशा, पण संत्र ज्या कव्हर मध्ये रॅप आहे त्याच्या सकट खा, तर तुम्हाला फायबर्स मिळणार आहेत. नाहीतर सालं काढून फळं खाणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. साला सकट म्हणजे केळीचं साल खा नाही सांगत आहे मी, पण सफरचंद, पेर ह्याच्या सुद्धा साली काढल्या जातात, ते करू नका. त्यामुळे सीझनला मिळणारी फळं घरात दररोजला एक फळ ठरवा, भरपूर फळं ठेवा आणि इट लिव्ह. म्हाताऱ्या माणसांना फळं चालू शकतात. त्यांना मी म्हंटल तसं सार, सूप ह्या गोष्टी चालू शकतात. घावन, धिरडी ह्यासारखे केलेले पदार्थ चालू शकतात. उपमा, शिरा, ह्यासारख्या मऊ गोष्टी चालू शकतात त्यांना, ज्या पचायला हलक्या आहेत. अगदी काही नाही तर जाड पोहे, दूध पोहे सुद्धा पौष्टिक ठरतात. त्यामुळे दरवेळेला मी काय करू, अरे दूध पोहे खा. आणि माझे सासरे जेव्हा खूप सिरियसली आजारी होते त्यावेळेला मी एक छोटीशी गोष्ट केलेली की त्यांची पचनशक्ती कमी झालेली होती. त्यामुळे पंचामृत करणं घरात. अच्छा, जे आपण फक्त पूजेलाच करतोय. आणि त्यांची पंचामृताची वाटी करून ठेवलेली असायची. त्यांना मनात येईल तेव्हा ते 1-1 चमचा पंचामृत खायचे. त्यांच्या स्पीडनी संपलं की पुढची पंचामृताची वाटी केली जायची. एक छोटस प्रमाण घ्या. लहान मुलं आहेत, त्यांना पौष्टिक काय देणार आहात, पंचामृत द्या ना. सेम एकाच वाटीचं माप घ्या. अधमोरं लावलेलं दही, दूध, नंतर लोणी, तूप आणि मध या समप्रमाणात गोष्टी एकत्र करा, मिक्सर करून ठेवा. अरे तुम्ही बाहेर आल्यावर चॉकलेट तोंडात टाकावं जर गोड वाटत असेल तर 1 चमचा पंचामृत खा ना, यू विल फील गुड. केवढी सुंदर कल्पना आहे. कारण पंचामृत हा प्रकार घरात पूजा असल्यावरच आठवतो, त्या पलीकडे घरात त्याला स्थान नाहीये. त्यामुळे माझ्या घरात पंचामृत कायम रोजच्या जीवनामध्ये पंचामृत घेणं खूप छानच कल्पना. पोळी बरोबर गोड काय हवंय तर ते मिक्स केलेलं पंचामृत आहे ते घेतलं तरी पोळीला लावून खाता येतं. चटण्या वेगवेगळ्या करताना कधी कधी काही जिन्नस नसतात आपल्याकडे, पण हे सहज उपलब्ध असतं. त्यामुळे घरात नकळत ताक, दही, दूध ह्या दुधाचे सगळे पदार्थ केले जातात. कारण का दही घुसळल्याशिवाय तुम्हाला ताक मिळणार नाही, ताकाशिवाय लोणी मिळणार नाहीये. सो आपोआप ह्या गोष्टी असतात. उन्हातनं बाहेर आल्यावर जी तहान होते आणि चहा पिण्यापेक्षा छान ताक प्या थंडगार. काही जणांना दुग्धजन्य पदार्थाची सुद्धा अलर्जी असते, उदाहरणार्थ IBS चे पेशंट. मग त्यांनी दुधाला पर्याय म्हणून कुठे वळावं? दुधाला पर्याय आपल्याकडे दही आहे, चक्का आहे, पनीर आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या, तुम्हाला नेमकं त्यातलं काय पचताय, काय चालताय आणि त्या गोष्टी घ्यायच्या. थेट दूध न घेता अशा वेगळ्या पद्धतीने दुधापासून बनलेले सगळे पदार्थ. चीजही आलं त्याच्यात का? चीज पचायला ज्याला त्रास असेल त्याला चीज पचायलाही त्रास होऊ शकतो ना. कारण पनीर पचायला त्रास होतो काही जणांना. एक्झॅक्टली. त्यामुळे मग पनीर पूर्ण दुधाचं करण्यापेक्षा साय काढून झालेल्या दुधाचं पनीर केलं तर ते पचायला हलकं ठरतं. पण ते क्रीमी पनीर हवं म्हणून आपण सॉफ्ट पाहिजे, क्रीमी पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी बघायच्या आहेत. मग खूप सोपी गोष्ट आहे ना, एवढं काही करू नका. पनीर अगदी जे भरभरीत असं झालेलं, क्रीम नसतं, त्याचे छान तुकडे करा, त्याच्यावरती चाट मसाला घाला आणि बसल्या बसल्या खा. मग त्याच्यामध्ये मुलांना पनीर द्या, शेंगदाणे द्या खायला, चणे द्या खायला, लाह्या द्या वेगवेगळ्या खायला. आणि रेडीमेड लाह्या खूप छान मिळतात, बाजरीच्या आहेत, करू शकता ना. ज्यांना वेळ नाहीये त्यांना मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. किती वेळ लागतो? स्टेशन बाहेर, रेल्वेतनं बाहेर पडतात, स्टेशन बाहेर चणेवाला असतो, त्याच्याकडनं लाह्यांचं पाकिट घेऊन यायचंय. हलक्या अशा फोडणीत त्या घालायच्या आहेत आणि घरी तयार करायच्या आहेत.
म्हणजे ज्यांना अगदी वेळ नाहीये ही सबब असते ना, त्यांना लाया रेडीमेड सुद्धा उपलब्ध आहेत, फक्त फोडणी टाकायला लागते. त्यामुळे चुरमुरे आहेत, लाया आहेत, पूर्वापार चालत आलेले भणंग आहेत आपल्याकडे, राजगिरीचा लाडू आहे, अगदी तो किती प्रोटीन. तुम्हीच आता मला वेगवेगळी नावं सांगाल मॅडम, हे राहिलं नाव त्यात म्हणून. आणि मला ऐकायला आवडेल, कारण का ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आहारात खूप वापरते. खूपच वेगवेगळ्या गोष्टींकडे तुम्ही आमचं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. पण याला जोडून मला आणखीन एक तरुणांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण लहान मुलांच्या आहाराचा विचार केला, आपण वृद्धांच्या आहाराचा विचार केला, अगदी हॉस्पिटलमधून घरी आलेल्या रुग्णांच्या आहाराचा विचार केला. आता काय या तरुणांकडे ना चित्रपटामध्ये जे दाखवतात, जाहिरातींमध्ये जे दाखवतात त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आणि मग ते बायसेप्स आणि ट्रायसेप्स डेव्हलप करण्यासाठी म्हणून जिम मध्ये ऍडमिशन घेतली जाते, प्रवेश घेतला जातो, महिनाभर अगदी जोमाने सगळं केलं जातं. हे सोडा, तुम्ही भातच खाऊ नका, अमुकच सोडा. आणि मग थोड्या दिवसांनी लक्षात येतं की आपलं नेहमीचं रुटीन डिस्टर्ब केल्यामुळे कुठेतरी कमतरता आली आहे शरीरात. आणि मग सांगितलं जातं की आता तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्या. हे दुष्टचक्र जे आहे ना, ज्याच्यात ही तरुण मुलं अडकतात, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बेसिकली काय माहितीये का, पिक्चर मधले हिरो हिरोईन आहेत ना, ते त्यांचा पोटाचा व्यवसाय आहे, त्यांना बिचाऱ्यांना करून देते. कारण का तसं शरीर बघायला तुम्हाला स्क्रीनवर आवडतंय, त्यामुळे ते स्वतःच्या शरीराची वाट लावून घेतायत. तुम्ही जसे आहात तसे घरच्यांना आवडताय ना, त्यामुळे हे नको. पण नियमित व्यायाम येस जरूर हवा. त्यामुळे त्या नियमित आहारामुळे किंवा नियमित व्यायामामुळे तुमचं शरीर काटक आणि ज्याला वायरी म्हणतो तसं डेफिनेटली बनणार आहे. 6 पॅक्स नसतील, पण पॅक्स नक्की असतील, ढेरी 100% नसेल पोटाला. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्यात काय आहे, ह्यात आहार विहार आणि ह्या गोष्टी आहेत. मग तुमचा व्यायाम त्यात आला पाहिजे ना. मग तुम्हाला जे जमतं ते करा, तुम्ही चाला, तुम्ही स्ट्रेचिंग करा, तुम्ही योगा करा. पण जे काय कराल, योगासनं वगैरे कराल, ती एक वेळ पक्का स्वतःला घ्या आणि तो स्वतःसाठी वेळ काढा तुमच्या टाइम टेबल मधला. तुमची पिढी हल्ली खूप खूप व्यस्त झालेली आहे. प्रवास, कामाचं प्रेशर, वेळांचं प्रेशर, बऱ्याच लोकांचं. ह्यात तुम्ही स्वतःला विसरताय. हे सगळे धावपळ तुम्ही तुमच्यासाठी करताय आणि त्यातल्या तुम्हालाच तुम्ही हरवून बसताय. त्यामुळे मनाशी प्रश्न विचारा की एवढी धावपळ मी कुणासाठी करतोय? जर माझ्यासाठी करत असेल तर ती उपभोगायला मी पण योग्य हवं ना. त्यामुळे स्वतःसाठी पण वेळ काढायला शिका या सगळ्या व्यस्त ह्याच्यातनं. आणि ती एकदा तुम्हाला सवय लागली की मग कठीण काही नाही. हल्ली युट्यूबवर एवढी ऍप्स आहेत, तुम्हाला तऱ्हेचे व्यायाम शिकवतायत, तऱ्हेची स्ट्रेचिंग शिकवतायत. फक्त तुमचा आळस थोडा बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वीचा अर्धा तास राखून ठेवा. ते केल्याशिवाय मी झोपणार नाहीये किंवा ते झाल्याशिवाय मी कामाला लागणार नाहीये सकाळी उठल्यावर, हा नियम स्वतःला करून घ्या आणि बघता बघता गोष्टी बदलतील. तुम्ही तुमच्यावरच खुश राहायला लागाल. ह्या पलीकडे काय आहे अजून? सो डू इट. आज खरोखर आपण खूप वेगवेगळ्या मुद्द्यांना या निमित्ताने स्पर्श केला. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहार कसा असावा त्याविषयी आपण चर्चा केली. आणि मला वाटतं आता एकूणच या 2 एपिसोड्सचा, 2 भागांचा जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा मला असं जाणवलं की कुठल्याही गोष्टीला दोष देण्यापेक्षा आधी एक बोट आपल्याकडे आपण दाखवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे की जेव्हा स्वतःकडे तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवता, 4 बोटं तुमच्याकडे असतात. तर त्या पद्धतीने आपणच आपल्या जीवनशैलीकडे जर चांगल्या नजरेने डोकावून पाहिलं किंवा आपल्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठेतरी आपणही चुकतो आहोत. तर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला, आपल्या आहारामध्ये बदल केला आणि आत्ताच मीनाताईंनी जे मार्गदर्शन केलं की कुठल्या कुठल्या गोष्टींमधून तुम्हाला फायबर मिळतील, प्रोटीन मिळतील किंवा इतर आवश्यक गोष्टी मिळतील, या सगळ्याचा जर सांगोपांग विचार करून संतुलित जीवनाकडे आपण जर वळलो आणि त्याला व्यायाम आणि योगा याचा कुठेतरी स्पर्श दिला किंवा टच दिला आपण म्हणू, तर नक्कीच गोळ्या, ज्याला अँटीबायोटिक्स आपण म्हणतो, किंवा वैद्यकीय उपचार म्हणा, त्याच्या वाट्याला जाण्याची आपल्याला गरजच पडणार नाहीये. तर हे सगळं ज्ञान आपण सगळेजण आत्मसात करूच या. इतकंच नव्हे तर ते स्वीकारून त्याचा रोजच्या जीवनामध्ये अंगीकार करूया, एवढंच या भागामध्ये मी सांगू इच्छिते. असेच आमच्याशी कायम जोडले राहा. ग्रंथाली वॉच आणि प्रतिभांगण ही आमची 2 YouTube चॅनल्स आहेत.
या चॅनलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कायम सादर करत असतो. काही साहित्याशी संबंधित आहेत, काही विज्ञानाशी संबंधित आहेत, काही वेगवेगळ्या विषयांना आम्ही स्पर्श करतो. तर हे 2 चॅनल जरूर सबस्क्राईब करा, ग्रंथालयाशी जोडलेले राहा आणि नेहमी पुन्हा पुन्हा आमच्याशी संवाद आणि संपर्क साधत राहा. इथेच मी आपला निरोप घेते आणि मीनाताई, आपण इथे आलात खास ऑस्ट्रेलियाहून तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन देतायत, त्याचं जास्त कौतुक आहे. यापुढेही तुमचं मार्गदर्शन आम्हाला असंच लाभत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. ग्रंथालयाच्या वतीनं मनापासून आपले आभार मानते आणि धन्यवाद. ग्रंथालयाचेही धन्यवाद.